हाजी दर्ग्यामध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली आहे। तातडीने दर्गा खाली करण्यासाठी फोनवरून सांगितलंय। आरोपीने फोनवर स्वतःचं नाव पवन असं सांगितलंय। अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करत दर्ग्याविषयी वादग्रस्त विधानं सुद्धा केली आहे। ताडदेव पोलीस ठाण्यामध्ये फोन करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधामध्ये आता गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। वेगवेगळी कलम सुद्धा लावण्यात आली आहेत। याविषयी बोलूया। सूरज सावंत आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सूरज, आपण बघतोय पवन नावाच्या या व्यक्तीने फोन केलेला आहे हाजी अली दर्गा ट्रस्टच्या कार्यालयामध्ये। काय माहिती मिळते अधिकची? यामिनी काल बुधवारी सायंकाळी 5च्या सुमारास हा निनावी फोन आला होता आणि फोनवरील व्यक्तीने स्वतःचं नाव पवन असं सांगितलेलं आहे। हाजी अली दर्गाच्या ट्रस्टचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी याने फोन केला होता आणि दर्ग्यामध्ये बॉम्ब ठेवला असून लवकरच बॉम्बस्फोट घडवला जाणार आहे। तातडीने दर्गा खाली करण्याचे त्याने सांगितलं होतं। त्याचबरोबर दर्ग्याबाबत त्याने अनेक वादग्रस्त विधानं करत शिवीगाळ देखील केलेली आहे। या प्रकरणी आता ताडदेव पोलीस ठाण्यात पवन या जो फोन करणारा व्यक्ती आहे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हा फोन नेमका कोणी केला होता, कशासाठी केला होता, त्यामागचा हेतू काय होता हे आता पोलीस तपासून घेत आहेत। त्याचबरोबर फोन करणाऱ्या व्यक्तीचाही शोध सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे। या फोन मागे कोणीतरी मानसिक रुग्ण व्यक्तीनेच हा फोन केला असावा असा संशय पोलिसांना आहे आणि त्या अनुषंगाने ताडदेव पोलीस हे देखील संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे। कामिनी, अगदी धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी। पुढची बातमी येते अमरावतीमधून। अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर कृषी कार्यालयामध्ये अधिकारी